सरकारी कार्यालयामधून एका दिवसामध्ये व्यवहाराला मंजुरी कशी मिळते? जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल. सहकारी बँक 70 कोटींचं कर्ज विकासकाला एका दिवसात मंजूर करते. जयंत पाटलांचं ट्विट. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप. कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप. कॉलेजच्या विरोधात चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. प्रेम बिऱ्हाडेची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजनं केलं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर आरोप केलाय. भीमा कोरेगावची दंगल घडवलेल्या एकबोटीच्या भावाचं एक कॉलेज. दीपक केदार यांचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे संपलेले आहेत. संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही. भाजप खासदार भागवत कराड यांचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा. महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे परत दिसणार नाहीत, कराडांचे दावा. 9-10 वर्ष झाली निवडणुका नसल्यानं कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा, त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल? कैलास गोरंट्याल यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार. बांगरांची प्रतिक्रिया. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगरांचं वक्तव्य. कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतो. ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. राम मंदिर रेल्वे स्टेशनवर महिलेला बाळंतपणामध्ये मदत करणाऱ्या विकास बेंद्रेनं कुपर रुग्णालयामध्ये बाळाची आणि आईची भेट घेतली. त्यांना डॉक्टरांशी बाळाच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन. रत्नागिरीमधल्या खड्ड्यांवरून बाळ माने आणि उदय सामंतांमध्ये जुंपली. शहरातील रस्त्यांना उदय सामंत जबाबदार. बाळ मानेंचा आरोप. तर 3-4 वेळेला झालेला पराभव लपवण्यासाठी असे आरोप करतायत मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो. तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान. निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखीन एक गुन्हा दाखल. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये 9 महिन्यामध्ये 18,366 नागरिकांना कुत्र्यांचा चावा. शासकीय रुग्णालयामध्ये चावा घेतल्याची नोंद. तर एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती. शॉर्ट सर्किटनं आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून मोठं नुकसान. धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी शिवारामधील घटना. आदिवासी कुटुंबावर ओढावलं मोठं संकट. दिवाळीसाठी मुलांकरता घेतलेले कपडेही जळून खाक.